राष्ट्राचं भलं करण्याची भूमिका जी पक्षाने घेतली, आज ह्या भारताकडे जगातला कुठलाही ढग तिरक्या नजरेनं बघत नाही. ताकद मोदी सरकारमध्ये जरा खोड काढली, सर्जिकल स्ट्राईक झाला. पुन्हा आपल्या इथून कोणीतरी घात करण्याचा प्रयत्न केला. सिंदूर ऑपरेशन सिंदूर झालं. इथं असं नाही की आता कोणतरी येईल, मग तुम्हाला सांगेल, मग तुम्हाला रिझल्ट मिळेल, तुम्हाला मी या ठिकाणी जबाबदारी सांगतो, जात्यास तसं उत्तर द्या, जिथं घावं तिथं अडवण करा आणि समाजासाठी काम करण्याची भूमिका घ्या, पक्षासाठी काम करा, चिंता करू नका. येणाऱ्या आधी निवडणुका कुठे आता 3 वर्ष कुठली निवडणूक एसआय म्हणजे काय, जे तुमच्या मनात शक्य आहे ती पण आपली. बापू ह्याच्यापूर्वी लाखो रुपये खर्चून आम्ही हजारो फॉर्म तहसीलदार कडगावला दिले. काय प्रक्रिया, फॉर्म दिले, परवा दिवशी सबमिट केले, त्यांना नोटीस काढली. येणारा माणूस येतो, हा ठीक आहे, माझं मुलीकडे नाव आहे, पण मला आता कडेगावात ठेवायचं आहे. कडेगावची निवडणूक एप्रिलमध्ये झाली, पुन्हा डिसेंबरला पुन्हा महापालिकेची निवडणूक असती, डिसेंबरला पुन्हा महापालिकेमध्ये नाव नोंदलं जातं. इथलं मतदान झालं, तिथलं झालं, मुलीकडे असलं तर मुलीकडे होत आहे. अशी परिस्थिती आम्ही यांच्यापूर्वी अनुभवली. पण अलीकडच्या एसआयच्या माध्यमातून पक्षानं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. मी तुम्हाला एवढं सांगतो, मतदार यादी आजच ताब्यात घ्या. 100 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्या डोक्याने जेवढे बूथमध्ये आपण इथे म्हणजे काम करतो त्यांनी एकत्र बसा, एकत्र बैठक जी तुम्हाला सांगितली ऑफिसला, एकत्र बैठक करा. ही मतदार यादी 31 एंडपर्यंत त्या बूथमधल्या मतदारांची नाव वाचा. जेवढी समजता योग्य आहे त्या कलरला टिका. जी समजत नाही, ओळखून येत नाही, ती 4 जणांना विचारा, त्याच्यावर मत तयार करा. जी अजिबातच माहित नाही ती वेगळी यादी करा. आणि मग ज्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म दिले त्याच्यावर लवकरच आपण एक एकत्र प्रशिक्षण घेऊ. तुम्ही याच्यामध्ये कोणामध्ये आपल्याला समजत, पण याच्यावर तुम्ही काम करा. या मतदारसंघात मी तुम्हाला खात्री देतो की एवढी मतं कमी झाली ना, तुम्हाला पोलीस पराभव निवडणूक